हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू चॅनल. आज आपण काय बघणार आहोत तर केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स. काय बघणार आहे? केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्काइल हॅलाइड्स. केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये सर्वात महत्त्वाच्या दोन रिॲक्शन बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणती? तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये अगेन त्याचे दोन टाईप पडतात. कोणते? SN1 आणि SN2. त्याच्या आधी आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय असतं हे नक्की समजून घेऊया. न्यूक्लियोफिलिकचा अर्थ काय होतो बघा. न्यूक्लिओ या शब्दाचा अर्थ होतो न्यूक्लियस. न्यूक्लिओ या शब्दाचा अर्थ काय होतो? न्यूक्लियस. आणि फाईल किंवा फिलिक या शब्दाचा मिनिंग होतो लिव्हिंग स्पेसीज. फाईल किंवा फिलिक या शब्दाचा मिनिंग काय होतो? लिव्हिंग स्पेसीज. न्यूक्लियोफाईल या शब्दाचा टोटली अर्थ काय झाला बघा, तर न्यूक्लियस लिव्हिंग स्पेसीज. आता न्यूक्लियस आहे तर न्यूक्लियसवरती चार्ज कोणता असतो? तर न्यूक्लियस आहे तो काय असतो? पॉझिटिव्हली चार्ज असतो, हे लक्षात ठेवा. आता एक अशी स्पेसीज आहे जी काय करते तर न्यूक्लियोफिलिक आहे. न्यूक्लियोफिलिक म्हणजेच काय तर न्यूक्लियस लिव्हिंग स्पेसीज आहे. मग ही जर न्यूक्लियस लिव्हिंग स्पेसीज आहे तर मग एक सिंपल गोष्ट आहे, ह्या स्पेसीजवरती चार्ज कोणता असला पाहिजे? न्यूक्लियसवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग ह्या स्पेसीजवरती चार्ज कुठला असला पाहिजे तर निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे, की जी न्यूक्लियसकडे जाणार आहे, जी पॉझिटिव्ह चार्जकडे जाणार आहे स्पेसीज, त्याच्यावरती चार्ज कोणता असला पाहिजे? न्यूक्लियोफाईलवरती चार्ज असणार निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियोफाईल म्हणजे कोणती स्पेसीज असणार? एक अशी स्पेसीज की ज्याच्यावरती काय तर निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे, त्याला तुम्ही काय म्हणणार तर न्यूक्लियोफाईल असं म्हणणार आहे, हे लक्षात घ्या. आता न्यूक्लियोफाईलवरती काय तर निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लियोफिलिक या शब्दाचा अर्थ आपण बघितला. नेक्स्ट आहे ते सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो तर एक इलेमेंट जाऊन त्याच्या जागी दुसरा येणं, किंवा एक ग्रुप जाऊन त्याच्या जागी काय करणार दुसरा ग्रुप येणार. सबस्टिट्यूशन म्हणजे बेसिकली रिप्लेसमेंट. ठीक आहे, सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो तर रिप्लेसमेंट असा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. की एक ॲटम किंवा एक मॉलिक्यूल किंवा एक लिव्हिंग ग्रुप आहे तो जाऊन काय करणार आहे त्याच्या जागी दुसरा ग्रुप येणार आहे. आपण ही रिॲक्शन बघतोय ती कोणाच्या केससाठी बघतोय तर अल्काइल हॅलाइडच्या केससाठी बघतोय. अल्काइल हॅलाइड म्हणजे कोणता ग्रुप आहे तर RX ग्रुप आहे. ठीक आहे, अल्काइल हॅलाइड म्हणजे कोणता ग्रुप आहे तर RX. R म्हणजे अल्काइल ग्रुप आहे, X म्हणजे कोणता आहे तर हॅलाइड ग्रुप आहे. आता R हा अल्काइल ग्रुप आहे, म्हणजेच अल्काइल ग्रुप म्हणजेच कोण असणार आहे? कार्बन आहे. आणि कार्बन आणि हॅलोजन यांच्यामध्ये बॉन्ड आहे, हे लक्षात घ्या. कार्बन आणि कोणाच्यात बॉन्ड आहे तर हॅलोजन यांच्यामध्ये बॉन्ड आहे. आता हॅलोजन आहे तो काय असतो तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हॅलोजन आहे तो काय निगेटिव्ह आहे. हॅलोजन कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बन आहे तो कसा आहे तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे, हे लक्षात घ्या. आता दोन चार्जेस इथं तयार झालेले आहेत. एक पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आहे आणि एक कोणता आहे तर निगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे, हे लक्षात घ्या. हा निगेटिव्ह आहे हॅलोजन आणि हा कार्बन आहे तो कसा आहे तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे. आता याच्या केसमध्ये काय होईल बघा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो? हा जो हॅलोजन ॲटम आहे तो जाऊन त्याच्या जागी दुसरा कोणता तरी ग्रुप येणार. हा हॅलोजन जाऊन त्याच्या जागी बेसिकली कोण येणार आहे? न्यूक्लियोफाईल येणार आहे. ही रिॲक्शन काय असेल बघा. आता एक सिंपल गोष्ट आहे की ह्याच्यावरती मी काय करतोय तर न्यूक्लियोफाईलचा अटॅक करतो. ह्याच्यावरती कोणाचा अटॅक केला आपण? न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला. जर न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला तर न्यूक्लियोफाईलवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. आणि हा न्यूक्लियोफाईल कोणावरती अटॅक करणार? कार्बनवरती अटॅक करणार. हा या न्यूक्लियोफाईलनं काय केलं तर कार्बनवरती अटॅक करा. कारण का? कार्बनवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. तो इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घ्यायला बघणार आणि ती इलेक्ट्रॉनची गरज पूर्ण कोण करतोय तर न्यूक्लियोफाईल ती इलेक्ट्रॉनची गरज पूर्ण करतोय. न्यूक्लियोफाईलकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, कारण का त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्जचा न्यूक्लियोफाईल कोणाकडे आला? कार्बनकडे आला. कार्बनकडे इलेक्ट्रोफाईल आल्यानंतर हा कार्बन काय करतो? हा हॅलोजन बरोबरचा बॉन्ड आहे तो ब्रेक करतो. कार्बन आणि न्यूक्लियोफाईल यांच्यात नवीन बॉन्ड फॉर्म होईल आणि हॅलोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं ह्या बॉन्डमधले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो एक ॲटम आहे तो काय होणार तर निघून जाणार. आता काय तयार होईल बघा, कार्बन आणि न्यूक्लियोफाईल हा नवीन बॉन्ड तयार झाला. ठीक आहे, कार्बन आणि न्यूक्लियोफाईल असा नवीन बॉन्ड तयार होणार आणि बाहेर कोण जाणार आहे तर X मायनस. म्हणजेच काय तर हा हॅलोजन ॲटम या बॉन्डमधले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन X मायनस फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे. याला तुम्ही काय म्हणणार तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. हॅलोजन ग्रुप जाऊन त्याच्या जागी कोण येतोय तर न्यूक्लियोफाईल येतोय. आता हा हॅलोजन ग्रुप रिॲक्शनमधून निघून जातोय, म्हणजेच काय तर कार्बन बरोबरचा तो बॉन्ड आहे तो काय करतोय तो ब्रेक करतोय. हॅलोजन काय करतोय कार्बन बरोबरचा बॉन्ड ब्रेक करतोय. मग कार्बन बरोबरचा बॉन्ड ब्रेक करून तो काय करतोय स्वतः निघून जातोय. जर हा ग्रुप निघून जात असेल, ठीक आहे, हा ग्रुप आहे तो निघून जात असेल तर या ग्रुपला तुम्ही लिव्हिंग ग्रुप म्हणता. या ग्रुपला तुम्ही काय म्हणणार लिव्हिंग ग्रुप म्हणणार. लिव्हिंग या शब्दाचा अर्थ काय होतो तर निघून जाणं. ठीक आहे, हा ग्रुप कोणता आहे तर लिव्हिंग ग्रुप आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता लिव्हिंग ग्रुप आहे तो निघून जाईल. हा लिव्हिंग ग्रुप निघून जाऊन त्याच्या जागी कोण येणार आहे न्यूक्लियोफाईल येणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, न्यूक्लियोफाईल म्हणजे कोणकोणते आहेत एक्झाम्पल काय असतील
तर न्यूक्लिओफाईलचे बघा एक्झाम्पल्स न्यूक्लिओफाईलचे कोणकोणते असतील की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. ठीक आहे, न्यूक्लिओफाईल कोणाला म्हणायचं की ज्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लिओफाईल कोणाला म्हणणार तुम्ही तर ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. इथं आपण बघितलं न्यूक्लिओफाईलवरती काय निगेटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लिओफाईल एक अशी स्पेसिस असते की ज्याच्यावरती जी काय असते तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. न्यूक्लिओफाईल बेसिकली काय असणार आहे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असणार आहे, हे लक्षात घ्या. आता ही जर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असेल तर ह्याची एक्झाम्पल कोणकोणते आहेत तर OH मायनस हे एक्झाम्पल आहे न्यूक्लिओफाईलचं बेसिक गोष्ट OH मायनस आहे. देन नेक्स्ट कोण आहे तर आयोडीन मायनस. ठीक आहे, किंवा X मायनस. ठीक आहे, कोणताही हॅलोजन की ज्याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज आहे. देन नेक्स्ट कोण आहे याच्यानंतर OCH3 मायनस. ठीक आहे, मिथॉक्सी ग्रुप हा पण काय न्यूक्लिओफाईल आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल ती गोष्ट काय निगेटिव्ह चार्ज आहे. देन कोण आहे CN मायनस आहे. ठीक आहे, CN मायनसवरती पण काय निगेटिव्ह चार्ज आहे. एक्झाम्पल आहेत की काय ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. CN मायनस हा जो इलेक्ट्रोफाईल आहे याला आपण हा जो न्यूक्लिओफाईल आहे याला आपण काय म्हणतो तर ॲम्बिडेंटेड न्यूक्लिओफाईल असं म्हणतो. आता ॲम्बिडेंटेड न्यूक्लिओफाईल कोणाला म्हटलं जातं की जो 2 पॉईंट ऑफ अटॅचमेंटने अटॅच होऊ शकतो. हा काय करू शकतो 2 पॉईंट ऑफ अटॅचमेंटने अटॅच होऊ शकतो. कोण CN मायनस. कशा पद्धतीने बघा जर तुम्ही CN मायनसचं स्ट्रक्चर बघितलं C ट्रिपल बॉन्ड N. ठीक आहे, C ट्रिपल बॉन्ड N हे कोणाचं आहे तर CN मायनसचं स्ट्रक्चर आहे. आता ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे हे विसरू नका. हे आत्तापुरतं आपण बघणार आहे की याच्यावरती मी निगेटिव्ह चार्जचं काम काय आहे ते मी सांगणार आहे पुढं. काय बघा C ट्रिपल बॉन्ड N आहे. कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये काय आहेत तर 3 बॉन्ड आहेत. आता इथं बघा नायट्रोजन आहे. नायट्रोजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये जर आपण बघितलं तर व्हॅलेन्स शेलमध्ये नायट्रोजनच्या 5 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात तर 5 इलेक्ट्रॉन तुम्हाला बघायला मिळतात व्हॅलेन्स शेलच्या नायट्रोजनकडे. आणि कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये काय असणार तर 4 इलेक्ट्रॉन असणार. याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये नायट्रोजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असणार तर 5 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 5 इलेक्ट्रॉन्स असणार, हे लक्षात घ्या. कार्बनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असणार तर 4 इलेक्ट्रॉन्स असणार. आता यांचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं ह्या नायट्रोजनकडच्या 5 इलेक्ट्रॉनमधले 3 इलेक्ट्रॉन आहेत ते काय आहेत तर हे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. हे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते काय तर बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. इथे 1 2 3 आणि राहिलेले 2 इलेक्ट्रॉन इथं लोन पेअरच्या रूपामध्ये काय तर प्रेझेंट आहेत. ठीक आहे, नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं आहे बघा 1 2 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि नायट्रोजनवरती काय आहे तर लोन पेअर आहे. हे अशा पद्धतीचं काय तर इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे नायट्रोजनकडचं. तसंच कार्बनकडच्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा तर कार्बनकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते कार्बनच्या बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत. कारण का कार्बन आणि नायट्रोजनमध्ये बेसिकली काय आहे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्डचा अर्थ काय होतो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे तर शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, कोव्हॅलंट बॉन्डचा अर्थ काय होतो तर शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर या केसमध्ये कार्बन आहे तो काय करणार तर 1 इलेक्ट्रॉन शेअर करणार बॉन्ड तयार करताना आणि नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन शेअर करणार. कार्बन 1 इलेक्ट्रॉन देईल आणि नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन देईल. असं मिळून काय बनेल तर 1 बॉन्ड बनेल. कार्बन 1 इलेक्ट्रॉन देतोय आणि नायट्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतोय अशा पद्धतीने. आता कार्बनचे जे बॉन्ड आहेत ते 1 2 3. ठीक आहे, कार्बनने किती बॉन्ड केलेत इथं पण 3 बॉन्ड केलेत. तर कार्बनकडचे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत तर त्यांच्यापैकी 3 इलेक्ट्रॉन आहेत ते ह्या बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत. 1 2 आणि 3 आणि 1 इलेक्ट्रॉन हा कार्बनकडे काय तर शिल्लक आहे. 1 इलेक्ट्रॉन आहे तो शिल्लक आहे. आता CN सायनाईडवरती मी सांगितलं होतं तुम्हाला चार्ज कोणता आहे तर निगेटिव्ह चार्ज आहे. आणि निगेटिव्ह चार्ज लुईस डॉट स्ट्रक्चरप्रमाणे काय सांगतो तर निगेटिव्ह चार्ज आहे. लुईस डॉट स्ट्रक्चर हे सांगते की जर एखाद्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असेल तर त्यांच्याकडे काय आहे तर 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. बघा ह्या कार्बनकडे काय असणार आहे मग 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. आता हा जो न्यूक्लिओफाईल आहे तो 2 मार्गाने इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. एक नायट्रोजननी तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि दुसरा आहे तो काय करू शकतो कार्बननी तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. 2 पद्धतीनं हा काय करू शकतो तर इलेक्ट्रॉन आहे तो देऊ शकतो. सेम केसमध्ये सेम न्यूक्लिओफाईल कोणता आहे बघा सेम न्यूक्लिओफाईल NO2 सुद्धा आहे. NO2 मायनस. ठीक आहे, नायट्रो ग्रुप हा पण काय तर सेम प्रकारचा इलेक्ट्रोफाईल आहे. यांच्यामध्ये कसं असेल याच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजन आहे डबल बॉन्डेड ऑक्सिजन असेल आणि काय असेल सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन असेल. आता नायट्रोजन अगेन आपल्याला माहिती आहे किती व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. 3 बॉन्डिंगमध्ये गेले 1 2 आणि 3 बॉन्डिंगमध्ये गेले आणि 2 शिल्लक राहिली. ही काय असेल लोन पेअर असेल नायट्रोजनकडची की तो काय करू शकतो शेअर करू शकतो. सेम इन केस ऑफ द ह्या ऑक्सिजनच्या केसमध्ये बघा ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. 2 बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि 2 काय तर लोन पेअरच्या रूपामध्ये किंवा नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन पेअर्स 2 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर्स ही एक पेअर आणि ही एक पेअर अशी प्रेझेंट आहे. ह्या ऑक्सिजनच्या केसमध्ये बघा 1 इलेक्ट्रॉन याने शेअर केला आहे. ठीक आहे, 1 इलेक्ट्रॉन या बॉन्डिंगमध्ये याने शेअर केला आहे. 6 व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनच्या 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आहे 1
2 3 4 आणि 5 आहेत ती शिल्लक राहिली. 5 आहेत ते काय शिल्लक. आणि NO2 ग्रुपवरती चार्ज कोणता आहे तर निगेटिव्ह चार्ज आहे. NO2 ग्रुपवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज, म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन याच्याकडे असणार आहे म्हणून याच्यावरती काय आला निगेटिव्ह चार्ज. आता हे झालं आपण कोणाच्या बाबतीत तर न्यूक्लिओफाईलच्या बाबतीत डिटेल बघितलं. ठीक आहे. तर आता ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. सबस्टिट्यूशन म्हणजे काय एक ग्रुप जाणार आहे त्याच्या जागी दुसरा ग्रुप येणार आहे. लिव्हिंग ग्रुप कोण आहे तर हॅलोजन ग्रुप आहे. हॅलोजन ग्रुप आहे तो काय करणार आहे निघून जाणार आहे. लिव्ह करणार आहे तो निघून जाणार आहे आणि त्याच्या जागी कुठला ग्रुप येणार आहे तर न्यूक्लिओफाईल येणार आहे. हे लक्षात घ्या. आता हे बघत असताना महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, तर लिव्हिंग ग्रुप आहे न्यूक्लिओफाईल आहे तो काय करणार आहे लिव्ह करणार आहे. आणि न्यूक्लिओफाईल लिव्ह करत असताना हॅलोजन आहे तो काय लिव्ह करणार आहे आणि हॅलोजन ॲटम लिव्ह करत असताना त्याच्या जागी कोण येणार आहे न्यूक्लिओफाईल येणार आहे. आता बघा अशा कोणकोणते रिएक्शन आहेत, असे कोणकोणते न्यूक्लिओफाईल आहेत की जे काय करतील तर ह्या रिएक्शन दाखवतील हे बघणार आहे आपण. ठीक आहे. सगळ्यात बेसिक रिएक्शन काय, सगळ्यात बेसिक रिॲक्शन कोणती रिॲक्शन आहे, आपण सगळ्यात बेसिक रिॲक्शन बघू कोणाची तर H2O बरोबरची रिॲक्शन बघू. बघा अल्काईल हॅलाइड आहे, पहिली रिॲक्शन मी बघतोय अल्काईल हॅलाइड आहे, R आणि Xमध्ये बॉन्ड आहे आणि ह्याची रिॲक्शन आपण कोणाबरोबर करणार आहे H2O बरोबर करणार आहे. कोणाबरोबर रिॲक्शन करणार आहे आपण H2O बरोबर. आता H2O बरोबर रिॲक्शन करताना काय होईल बघा, अल्काईल हॅलाइड आहे X हा लिव्हिंग ग्रुप आहे, X काय करतोय लिव्ह करतोय हे लक्षात ठेवा. आता H2 आहे H प्लस आहे आणि कोण आहे इथं OH मायनस आहे. H प्लस आहे आणि कोण आहे OH मायनस. याचं डिसोसिएशन बघितलं आपण H प्लस होतं आहे आणि काय होतं OH मायनस. OH मायनस हा न्यूक्लिओफाईल आहे, हा कोणाकडे जाईल R ग्रुपकडे जाईल, अल्काईल ग्रुपकडे जाईल. X आहे तो बाहेर पडेल तो H प्लस बरोबर जाईल. काय आहे बघा OH मायनस कोणाकडे गेला Rकडे गेला, काय तयार होईल ROH. काय तयार झालं ROH तयार झालं, म्हणजेच काय तयार झाला अल्कोहोल. काय तयार झाला अल्कोहोल फंक्शनल ग्रुप तयार झालेला आहे. नेक्स्ट आहे हा H प्लस आणि इथून बाहेर पडणारा जो X मायनस आहे तो इथून, कारण या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोणी घेतोय X घेतोय. X आहे तो बाहेर जाईल आणि OH आहे तो इथं अटॅच होईल. ठीक आहे. X मायनस फॉर्ममध्ये बाहेर पडला आहे आणि हा H प्लस म्हणजेच काय तयार होईल HX इथं बाहेर पडेल. ठीक आहे HX बाहेर पडेल. देन नेक्स्ट आहे दुसरी रिॲक्शन आहे ती आपण कोणाबरोबर बघणार आहे NaOH बरोबर. अल्काईल हॅलाइड आहे रिॲक्ट केलं कोणाबरोबर रिॲक्ट केलं NaOH बरोबर, बेस आहे. ठीक आहे. अगेन ह्याचं डिसोसिएशन ही तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याचं डिसोसिएशन कसं होतं Na प्लस आणि कोण आहे OH मायनस. Na प्लस आणि OH मायनस अशा पद्धतीने डिसोसिएशन होतं याचं. OH मायनस काय करणार अगेन Rकडे शिफ्ट होणार, इथून X मायनस बाहेर पडला तो कोणाबरोबर जाणार Na प्लस बरोबर जाणार. काय बघा ROH अगेन काय तयार झालं अल्कोहोल. अगेन काय तयार झालं अल्कोहोल प्लस काय बाहेर पडलं इथनं हा X मायनस आणि हा Na प्लस काय बाहेर जाईल NaX. ठीक आहे. काय बाहेर जाईल NaX बाहेर जाईल. देन तिसरी रिॲक्शन बघा, तिसरी रिॲक्शन आहे ते काय अल्काईल हॅलाइड आहे. ठीक आहे. अल्काईल हॅलाइड बरोबर आपण रिॲक्ट केलं कोणता मरकॅप्टो ग्रुप रिॲक्ट केला. मरकॅप्टो ग्रुप म्हणजे RSH हा ग्रुप रिॲक्ट केला. ठीक आहे. ह्या ग्रुपला तुम्ही काय म्हणता मरकॅप्टो ग्रुप आहे त्याला रिॲक्ट केला. मरकॅप्टो ग्रुप अगेन तुम्ही सिंपल गोष्ट आहे की काय तर मरकॅप्टो ग्रुपमधून SH मायनस बाहेर पडतो. ठीक आहे. काय बाहेर पडतोय SH मायनस. SH मायनस आहे तो कोणाला अटॅच होईल याला अटॅच होईल. काय तयार होईल बघा RSH तयार होईल आणि इथून काय R प्लस आणि X मायनस RX बाहेर जाईल. देन नेक्स्ट आहे ते बघा पुढची रिॲक्शन याला मी काय करतो तर याला R प्राईम म्हणतो. ठीक आहे. R प्राईम X बाहेर जाईल. देन नेक्स्ट आहे ते पुढची रिॲक्शन बघा. पुढच्या रिॲक्शनच्या केसमध्ये आता काय आहे तर एक रिॲक्शन आपण बघणार आहे कोणाची KCN आणि AgCNची. पुढची रिॲक्शन आहे ती कोणाबरोबर आहे KCN बरोबर रिॲक्शन करायची आपल्याला पोटॅशियम सायनाइड बरोबर. RX आहे. ठीक आहे. रिॲक्ट केलं कोणाबरोबर पोटॅशियम सायनाइड बरोबर रिॲक्ट केलं, KCN बरोबर रिॲक्ट केलं. KCN बरोबर रिॲक्ट केल्यानंतर काय होईल बघा तर X मायनस अगेन काय ह्याचं डिसोसिएशन तुम्हाला माहिती आहे K प्लस आणि काय CN मायनस. K प्लस आणि CN मायनस. इथं जो पोटॅशियम मेटल आहे तो हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे, हायली ॲक्टिव्ह मेटल आहे. तो काय करतो लगेच ब्रेकडाऊन करतो K प्लस आणि Cl मायनसमध्ये. ठीक आहे. CN मायनस आहे तो कुठं अटॅक करणार ह्या Rवरती अटॅक करणार. X आहे तो काय होणार बाहेर जाणार. काय बाहेर इथून X मायनस फॉर्ममध्ये बाहेर गेला K प्लस आणि X मायनस काय बाहेर जाईल KX बाहेर जाईल आणि इथं काय तयार होईल RCN तयार होईल. ठीक आहे. सायनाइड इथं तुम्हाला काय मिळाले सायनाइड मिळाले हे लक्षात घ्या. ठीक आहे. इथं काय अल्काईल मरकॅप्टो ग्रुप, अल्काईल
मर कॅप 2, ठीक आहे, हा ग्रुप मिळाला. देन नेक्स्ट आहे ते काय बघा, आता ही रिॲक्शन आहे ती कोणाबरोबर होती, KCN बरोबर होती. जर हीच रिॲक्शन तुम्ही AgCN बरोबर केली, ठीक आहे, हीच रिॲक्शन कोणाबरोबर केली, सिल्वर सायनाईड बरोबर केली, RX आहे अल्काइल हॅलाइड आहे, याची रिॲक्शन कोणाबरोबर केली, AgCN बरोबर केली, सिल्वर सायनाईड बरोबर केली, तर काय होईल बघा. आता ही खूप महत्त्वाची कंडिशन आहे. ज्यावेळी तुम्ही AgCN बरोबर एखादी रिॲक्शन करता, AgC ट्रिपल बॉन्ड N, ठीक आहे, ही कंडिशन आहे, हे स्ट्रक्चर आहे त्याचं. आता याच्या केसमध्ये बघा, कार्बन आहे तो काय केला आहे, आता सिल्वर आहे तो लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे. हा जो सिल्वर आहे तो कसा असेल, लेस रिॲक्टिव्ह आहे. हा सिल्वर आहे काय, लेस रिॲक्टिव्ह. आता हा लेस रिॲक्टिव्ह असल्यामुळं काय, कार्बनना आपला बॉन्ड आहे तो कोणाबरोबर केलेत, तर सिल्वरला दिलेले आहेत. कार्बनचे जे इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, कार्बनचे इलेक्ट्रॉन कोणाला दिलेत, त्यानं सिल्वरला दिलेत. मग सिल्वरला इलेक्ट्रॉन दिल्यामुळं काय होतं, तर ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन आहेत ते बिझी झाले सिल्वर बरोबर बॉन्डिंग करण्यात. कार्बनचे इलेक्ट्रॉन कोणाबरोबर बिझी झाले, सिल्वर बरोबर बॉन्डिंग करण्यात बिझी झाले. मग आता राहिले इलेक्ट्रॉन कोणाचे, तर इथं नायट्रोजनवरती काय, तर लोन पेअर आहे. नायट्रोजनवरती काय, लोन पेअर आहे. मग नायट्रोजन काय करणार, तर लोन पेअर आहे ती आपली डोनेट करणार कोणाला, तर इथं अल्काइल ग्रुपला. म्हणजे इथं बॉन्ड आहे तो कोण करेल, बॉन्डिंग आहे तो नायट्रोजन करेल, हे लक्षात घ्या, ठीक आहे. इथं काय करणार, R आणि NC असं कंपाऊंड मिळेल तुम्हाला. इथं R अल्काइल ग्रुपनं बॉन्ड केला आहे नायट्रोजन बरोबर. इथं बघा अल्काइल ग्रुपनं बॉन्ड केला आहे कार्बन बरोबर. नायट्रोजन बरोबर ज्यावेळी बॉन्ड केला जातो त्यावेळी त्याला आयसोसायनाईड म्हणणार. त्यावेळी त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, आयसोसायनाईड म्हणणार. आणि Ag आणि X, ठीक आहे, AgX बाहेर पडेल. इथून काय बाहेर पडणार, AgX बाहेर पडेल. कारण का, सायनाईड इथं आला, X मायनस बाहेर आणि Ag प्लस, ठीक आहे. अशा पद्धतीनं रिॲक्शन होईल. पुढची रिॲक्शन आहे ती, पुढची रिॲक्शन कोणती आहे बघा, तर KNO2 आणि AgNO2 सेम केस, ठीक आहे. KNO2च्या केसमध्ये पण आणि AgNO2च्या केसमध्ये पण. पुढची रिॲक्शन बघा कोणती आहे, F. आपण काय केली, KNO2 बरोबर रिॲक्शन केली, RX प्लस काय, KNO2 पोटॅशियम नायट्रेट, ठीक आहे. आता याच्याबरोबर रिॲक्शन केल्यानंतर याचं डिसोसिएशन अगेन तुम्हाला माहिती पाहिजे. याचं डिसोसिएशन कसं होणार, K प्लस आणि NO2 मायनस, ठीक आहे. कसं होणार, K प्लस आणि NO2 मायनस. इथं काय करेल, NO2 मधला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन काय करेल, बॉन्ड करेल कोणाबरोबर, R ग्रुप बरोबर. म्हणजेच कोणती रिॲक्शन तयार होईल बघा, RONO, ठीक आहे. अशा पद्धतीचा बॉन्ड आहे तो तयार होईल. आता ओनं बॉन्ड केलं तर त्याला तुम्ही म्हणणार अल्काइल नायट्राइट. ओनं जर बॉन्ड केला तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, अल्काइल नायट्राइट, ठीक आहे. याचं नाव काय होईल, अल्काइल नायट्राइट. आणि बाहेर काय पडेल, K आणि X, KX आहे ते काय करेल, बाहेर पडेल. ऑक्सिजनकडे काय माहिती आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होते. ऑक्सिजननं काय केले, अल्काइल ग्रुपला दिले आणि RONO हा बॉन्ड तयार झाला, अल्काइल नायट्राइट आहे ते तयार झालं. आता नेक्स्ट केसमध्ये अगेन आपण रिॲक्शन करतोय ती सिल्वर बरोबर, ठीक आहे. सिल्वर बरोबर जर रिॲक्शन केली, RX प्लस काय केलं, AgNO2, RX आणि AgNO2 ह्यांच्यातली रिॲक्शन केली. आता अगेन बघा, AgNO2च्या केसमध्ये काय होईल, सिल्वर आहे, अगेन सिल्वर, ऑक्सिजन आहे तो काय करेल, ऑक्सिजनकडची लोन पेअर कोणाबरोबर बिझी होईल, तर सिल्वर बरोबर बॉन्डिंग करण्यात बिझी होईल. राहिलं कोण, N डबल बॉन्ड O. नायट्रोजनकडे काय लोन पेअर आहे, नायट्रोजन काय करणार, तर बॉन्ड करणार कोणाबरोबर, अल्काइल ग्रुप बरोबर. आता बघा काय होईल तयार, RNO2, ठीक आहे. RNO2 हा काय तयार झाला, नायट्रो अल्केन, ठीक आहे. याच्या केसमध्ये काय तयार झालेलं आहे, नायट्रो अल्केन. ह्याचं डिसोसिएशन तुम्हाला माहिती पाहिजे. ह्याचं पण डिसोसिएशन अगेन तुम्हाला माहिती आहे, Ag प्लस अगेन काय, NO2 मायनस, ठीक आहे. इथं काय N बॉन्डेड आहे हे लक्षात ठेवा. इथं काय N बॉन्डेड आहे आणि इथं काय O बॉन्डेड आहे. ॲम्बिडेंटेड लिगँड आहेत, सायनाइड आणि नायट्रो ग्रुप, हे लक्षात घ्या. देन पुढची रिॲक्शन आहे ती सोडियम अल्कॉक्साईड बरोबर. सोडियम अल्कॉक्साईड बरोबर रिॲक्शन केली, अल्काइल हॅलाइड आहे, RX रिॲक्ट केलं तुम्ही कोणाबरोबर, सोडियम अल्कॉक्साईड बरोबर. सोडियम अल्कॉक्साईडचा मिनिंग काय होतो, NaOCH3, ठीक आहे. याच्याबरोबर रिॲक्शन केली, NaOR पण म्हणू शकता. इथं अल्काइल ग्रुपच्या जागी तुम्ही काय करू शकता, R ग्रुप कॉमन ग्रुप घेतला, ठीक आहे. कसं ब्रेकडाऊन होईल बघा, तर याचं ब्रेकडाऊन आहे ती Na प्लस आणि काय होईल, OR मायनस असं ब्रेकडाऊन होईल. त्याचं ब्रेकडाऊन कसं होईल, Na प्लस आणि OR मायनस अशा पद्धतीनं ब्रेकडाऊन होईल. आता हे ब्रेकडाऊन होत असताना काय होणार बघा, Na सोडियम बरोबर काय होणार, X आहे तो बाजूला जाणार, Na प्लस आणि X आहे तो काय होणार, बाजूला जाणार. NaX बाजूला गेला आणि इथं तुम्हाला काय मिळालं, OR आणि R, ठीक आहे. हा ऑक्सिजन अटॅक करणार R ग्रुपवरती, काय तयार होईल, RO
आर तयार झालं. हा कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला? 2 कार्बनच्या मध्ये 2 अल्काइल ग्रुपच्या मध्ये जर ऑक्सिजन असेल, 2 अल्काइल ग्रुपच्या मध्ये जर ऑक्सिजन असेल तर त्याला आपण इथर म्हणतो. कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला? इथर तयार झाला. पुढची रिॲक्शन आहे ती कोणाबरोबर आहे? तर अमोनियाबरोबर. RH अल्काइल हॅलाइड आहे, रिॲक्ट केलं. कोणाबरोबर रिॲक्ट केलं? NH3 अमोनिया. अमोनियाचं डिसोसिएशन अगेन बघा कसं होईल? H प्लस अँड NH2 मायनस. NH2 मायनस नायट्रोजन काय करणार? आरकडे इलेक्ट्रॉन देणार. एक्स आहे तो बाहेर काय तयार होईल बघा? RNH2 अमाइन तयार झाला. RNH2 अमाइन आणि हा H प्लस आणि X काय तयार होणार? HX बाहेर जाणार. ठीक आहे. NH2 आरवरती अटॅक केला, X मायनस बाहेर, HX तयार झाला. ठीक आहे. आणि इथं काय तयार झालं आहे? अमाइन. इथं आहे तो अमाइन. पुढं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा आपण अटॅक केला. समजा पुढचा अटॅक आहे तो कोणता? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. बघा शब्दात काय? LiLH4 हे त्याचं काय असेल? फॉर्म्युला असेल. RX आहे त्याची रिॲक्शन मी केली. कोणाबरोबर रिॲक्शन केली? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4. नावात शब्द हायड्राईड IDE जर सफिक्स असेल तर तिथून निगेटिव्ह हायड्रोजन मिळतोय तुम्हाला. हायड्रोजनवरती चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह चार्ज. मग हा H मायनस मिळतोय याच्यातून तुम्हाला. तो कोणावरती अटॅक करेल? न्यूक्लिओफाईल कोण असेल याच्यात? H मायनस असेल, हे लक्षात ठेवा. H मायनस आहे आरवरती अटॅक करेल. इथून X आहे तो बाहेर जाईल. काय होईल बघा? तर RH मिळेल तुम्हाला, म्हणजेच अल्केन मिळेल. आणि इथून काय आहे? X मायनस आहे तो बाहेर पडलाय. हा काय मिळेल तुम्हाला? अल्केन मिळेल. हा काय? अल्केन. अशा पद्धतीने रिॲक्शन आहेत. आता ह्या रिॲक्शनमध्ये परत एकदा आपण काय करू? रिवाईज करू. ह्या रिॲक्शनमध्ये काय तर आपण रिवाईज करू की कोणकोणते न्यूक्लिओफाईल आहेत. इथं बघा, इथं न्यूक्लिओफाईल H2च्या केसमध्ये OH मायनस आहे, NaOH मध्ये OH मायनस आहे, मर्कॅप्टो ग्रुपमध्ये SH मायनस आहे, KCN मध्ये सायनाइड आहे मायनस. आता दोन महत्त्वाच्या रिॲक्शन होत्या KCN आणि AgCNच्या. ठीक आहे. इथून तुम्हाला प्रॉडक्ट आहे तो सायनाइड मिळतोय KCNच्या केसमध्ये. AgCNच्या केसमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट आहे तो आयसोसायनाइड मिळतो, नायट्रोजन बॉन्डेड आहे. इथं अल्काइल ग्रुप आहे तो नायट्रोजन बॉन्डेड आहे, इथं अल्काइल ग्रुप आहे तो कार्बन बॉन्डेड आहे. सेम केस KNO2 आणि AgNO2. KNO2 मध्ये अल्काइल ग्रुप आहे तो ऑक्सिजन बॉन्डेड आहे, AgNO2 मध्ये अल्काइल ग्रुप आहे तो नायट्रोजन बॉन्डेड आहे. देन पुढं कोण आहे? सोडियम अल्कोक्साईड आहे, इथर मिळेल. ठीक आहे. याच्यामध्ये OR मायनस आहे तो काय? न्यूक्लिओफाईल आहे. NH3 अमोनियाच्या केसमध्ये NH2 मायनस न्यूक्लिओफाईल आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडमध्ये कोण आहे? तर हायड्रोजन आहे तो काय आहे? तर न्यूक्लिओफाईल आहे. आता लास्टली एक रिॲक्शन बघू आपण कोणती? ग्रिग्नार्ड रिएजंटची. ठीक आहे. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन बघू म्हणजे तुम्हाला न्यूक्लिओफाईल बऱ्यापैकी समजतील की कोणकोणत्या पद्धतीचे न्यूक्लिओफाईल आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. बघा आता एक रिॲक्शन बघणार आहे आपण कोणाची? ग्रिग्नार्ड रिएजंटची. पुढची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट RX आहे बरोबर. ह्याची रिॲक्शन केली कोणाबरोबर? RMgX ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे. हा कोण आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. मॅग्नेशियमवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. आरवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज. मॅग्नेशियमवरती कोणता आहे? पॉझिटिव्ह. आणि आरवरती कोणता? निगेटिव्ह. आर आहे तो काय होईल? मायनस. ह्याच्याकडे जाईल काय तयार होईल बघा? याला R प्राईम म्हणतो मी, अल्काइल ग्रुप प्राईम. ठीक आहे. R प्राईम. ठीक आहे. दोन अल्काइल ग्रुपमध्ये बॉन्डिंग होईल आणि MgX2 हा एक हॅलोजन आणि ह्याचा एक हॅलोजन MgX2 बाहेर जाईल. ठीक आहे. हे आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत ते बघितलेले आहेत. लिव्हिंग ग्रुप हॅलोजन ॲटम लिव्ह करून त्याच्या जागी नवीन एखादा न्यूक्लिओफाईल येतोय. ह्या रिॲक्शन्स आपण बघितलेल्या आहे. उद्या आपण SN1 आणि SN2 रिॲक्शन्स बघू. ठीक आहे. उद्या आपण काय बघू? SN1 आणि SN2 किंवा पुढल्या लेक्चरला SN1 आणि SN2. त्याचं एक बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो SN1 आणि SN2 रिॲक्शनच्या बाबतीत. ठीक आहे. दोन प्रकारच्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत. एक SN1 रिॲक्शन आहे आणि दुसरी रिॲक्शन आहे ती कोणती? SN2. ठीक आहे. बेसिक फक्त बघणार आहे. ह्या डिटेलमध्ये रिॲक्शन आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. बघा SN1 आणि SN2 रिॲक्शन आहेत. ठीक आहे. SN1 मध्ये काय असतं? SN या शब्दाचा मिनिंग काय होतो? Sचा मिनिंग होतो सबस्टिट्यूशन. Sचा मिनिंग काय होतो? सबस्टिट्यूशन. आणि Nचा मिनिंग होतो न्यूक्लिओफिलिक. यांचा मिनिंग काय होतो? न्यूक्लिओफिलिक. आणि 1 किंवा हे 2 हे जे अंक दाखवलेले आहेत हे काय? 1 आणि 2 हे काय सांगतात? तर मॉलिक्युलॅरिटी. हे काय सांगतात? मॉलिक्युलॅरिटी, जी तुम्ही केमिकल कायनेटिक्समध्ये शिकता. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय? तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल भाग घेतात म्हणजेच काय? मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी काय? 1 किंवा 2. ठीक आहे. ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर असेल. एक जर काय असेल इथे SN1 लिहिलं आहे तर ही युनिमॉलिक्युलर रिॲक्शन असेल आणि ही काय असेल 2 लिहिले तर बायमॉलिक्युलर रिॲक्शन असेल. ठीक आहे.
पुढच्या लेक्चरला आपण SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन डिटेलमध्ये बघूया.